महत्वाचे. अजितदादांनी सांगितलं की कसं निवडून येतो बघतो, की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना, बघू द्या काय होतंय. कुणाचा गाडा 11 सेकंदाचा ते बघू. दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी. हाय का हिंमत, बघू द्या लढाच. आणि पार्थदादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही. पार्थदादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारू. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही होते ना, सोडवा ना प्रश्न. परंतु आता सध्या दिल्ली पुढे लाचार व्हायची स्पर्धा लागलेली आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही असं शिवसेनेवर पहिला दरोडा टाकला आणि दुसरा दरोडा टाकला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा टाकला. कोणता विकास करायचा आहे दादा तुम्हाला? गेले 30 वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोणाचा विकास करत होता? आणि आम्हाला सांगितलं गेलं विकासासाठी आम्ही तिकडे चाललोय. अजितदादा, मला तुम्हाला जाहीरपणे विचारायचं, परवा अजितदादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही. दादा, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा, एक काम, एकच काम दाखवा. अजितदादा, तुम्ही पार्थ पवारांना मावळ लोकसभेत उभं करा आणि आधी त्यांना मावळमधून खासदार करून दाखवा. मग खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पराभवाचे बघू आणि शिरूर लोकसभेतून दिलीप वळसे पाटील यांना उभे करा. त्यांनी कोल्हे यांना खासदार करण्यात वाटा उचलला ना, मग होऊन जाऊ द्या. कोल्हे विरुद्ध वळसे पाटील अशी बारी होऊन दे, मग कोण घाट मारतो ते कळेलच, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिलाय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढलाय. हा मोर्चा राजगुरुगरात आल्यावर झालेल्या सभेत लवांडे यांनी अजितदादांना आव्हान दिलंय. खासदार डॉक्टर कोल्हे असं म्हणाले की या मोर्चामध्ये भगवा पण आहे, पंजा पण आहे आणि घड्याळ पण आहे, एकदम लाईनमध्ये आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपचा चेहरा शेतकरी विरोधी आहे हे आज त्यांनी समोर आणलं. भाजप प्रदेशाध्यक्ष यांना फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे. कांद्यांचा प्रश्न विचारला म्हणून केंद्र सरकारला आमचा गदारोळ वाटला आणि आमचं निलंबन झालं, पण शेतकऱ्यांचा हाच आवाज आता सरकारच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. आता पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा, असं त्यांनी नमूद केलं.